विद्यार्थी मित्रांनो, आपले झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आपण इंग्रजी भाषा कौशल्य भाग 7, 8 आणि 9 मध्ये टेन्स काळ याबद्दल माहिती घेतली आहे। यामध्ये आपण सर्व 12 काळांची सूत्र पाहिली आहे। यांचा अभ्यास चांगला करायचा असेल तर हे भाग तुम्ही वारंवार पाहिले पाहिजे। तर तुम्हाला या भागाबद्दल अधिक माहिती झाल्यास या भाग 10 मध्ये चेंज द वॉइस प्रयोग बदलाची माहिती अधिक चांगली कळेल। विद्यार्थी मित्रांनो, पोटाची भूक आपण जेवल्यानंतर भागवता येते, पण मेंदूची जी भूक आहे ती सातत्याने ज्ञान घेतल्यानेच भागवू शकते। म्हणून सातत्याने आपण ज्ञान मिळवले पाहिजे। चला तर आपण पाहूया वॉइस म्हणजे प्रयोग। यास चेंज द वॉइस म्हणजेच प्रयोग बदला असे सुद्धा म्हणतात। वॉइस म्हणजे प्रयोग प्रकार 2 आहेत। यामध्ये एक ॲक्टिव्ह वॉइस कर्तरी प्रयोग। व्हेन अ वर्ब फॉर्म शोज दॅट द सब्जेक्ट हॅज डन समथिंग इट इज नाउन ॲज द ॲक्टिव्ह वॉइस। ज्या वाक्यात कर्ता काहीतरी कृती करतो त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात। 2 पॅसिव्ह वॉइस कर्मणी प्रयोग। व्हेन अ वर्ब फॉर्म शोज दॅट समथिंग हॅज बीन डन टू द सब्जेक्ट इट इज नाउन ॲज द पॅसिव्ह वॉइस। ज्या वाक्यात कर्त्यासाठी काहीतरी केले जाते त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात। उपयोग ॲक्टिव्ह वॉइस, मी इथे पुस्तके विकतो। पॅसिव्ह वॉइस, येथे पुस्तके विकली जातात। दोनपैकी एक वाक्य पहिलं असेल तर बहुतेक दुसरं वाक्यच तुम्ही पाहिलं असणार। इथे पुस्तके विकली जातात, पण मी इथे पुस्तके विकतो असा फलक दुकानावर सहसा सापडत नाही, कारण कोण विकतो त्याच्याशी ग्राहकाला बऱ्याचदा काही महत्त्वाचे नसतं। शिवाय कोण विकतो ते उघडच असतं। अशा वेळेस पॅसिव्ह वॉइसचे वाक्य बोलले जाते। कर्ता कोण आहे ते परिस्थितीनुसार उघडच असल्यामुळे कर्त्याचा उल्लेख करण्याची गरज नसल्यास पॅसिव्ह वॉइसचा उपयोग केला जातो, किंवा कधी कर्त्याचा उल्लेख मुद्दाम टाळायचा असल्यास तेव्हाही पॅसिव्ह वॉइसचा उपयोग केला जाऊ शकतो। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रमुख असतो तर कर्मणी प्रयोगात कर्म प्रधान असते। कर्तरी व कर्मणी प्रयोगातील अर्थ सारखाच असतो, परंतु जेव्हा कर्ता हा वाक्याच्या दृष्टीने आवश्यक नसतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा वापर केला जातो। सर्व नामांची प्रथमा आणि द्वितीया विभक्तीचे रूपे या तक्त्यामध्ये दिलेले आहेत। प्रथमा व द्वितीया। आय याची द्वितीया मी आहे। वी याची द्वितीया अस आहे। यू याची द्वितीया यू आहे। ही जो पुरुषवाचक कर्ता असतो त्याची द्वितीया हिम आहे, आणि सी जी स्त्रीवाचक कर्ता आहे त्याची द्वितीया हर आहे। इट हा नपुंसकलिंग एकवचनी कर्ता आहे, त्याची द्वितीया इट आहे, आणि दे या ही सी इट याचं अनेकवचन दे आहे, याची द्वितीया देम आहे। ही सगळी रूपं जी आहेत तुम्हाला पाठ करावे लागतील, कारण ती वारंवार वाक्यामध्ये तुम्हाला वापर करायचे आहेत। ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइस करताना एक कर्ता ओळखून अधोरेखित करा। 2 क्रियापद अधोरेखित करून काळ ओळखा। 3 कर्म ओळखून अधोरेखित करा। 4 वाक्याचा प्रकार ओळखून पुढील नियमाच्या आधारे बदल करावे। काळात गोंधळ होऊ नये यासाठी पुढील नियम पाहू। विद्यार्थी मित्रांनो, आपण या तक्त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो टेन्स म्हणजे काळ आहे, त्यानंतर सूत्र आणि ॲक्टिव्ह वॉइस, त्यानंतर पॅसिव्ह वॉइस। ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग, पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग। तर आपण जे मागील भागामध्ये जे काळांची सूत्र पाहिली होती त्यानुसार यामध्ये सुद्धा आपल्याला
त्याचा वापर करायचा आहे. तर पहिला जो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. त्याचं सूत्र आहे कर्ता अधिक मूळ क्रियापद किंवा मूळ क्रियापदास यस किंवा ईएस किंवा आयएस प्रत्यय अधिक कर्म. आता हे ॲक्टिव्ह वॉईसचं सूत्र आहे, म्हणजे कर्तरी प्रयोगाचं सूत्र आहे. त्याचं जर पॅसिव्ह वॉईस म्हणजे कर्मणी प्रयोग करायचा असेल तर या सूत्रानुसार जर एखादं वाक्य जर आलं असेल तर पॅसिव्ह वॉईसमध्ये करताना सूत्र असं आहे कर्म अधिक एम किंवा इज किंवा आर अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. आता हे लक्षात ठेवावं लागेल की पॅसिव्ह वॉईस जो असतो त्यामध्ये बाय आणि कर्त्याची द्वितीया असं जर असेल तर पॅसिव्ह वॉईसचं वाक्य असतं. तर पॅसिव्ह वॉईसमध्ये बाय वापरतात आणि त्यानंतर कर्त्याची द्वितीया. आता एक्झाम्पल बघूया आपण, एक उदाहरण. ॲक्टिव्ह वॉईसमध्ये समजा एखादं वाक्य असं आलं की ही प्लेज गेम. यामध्ये ही हा तृतीय पुरुषी एकवचनी पुरुषवाचक कर्ता असल्यामुळे प्ले ह्या क्रियापदाला यस हा प्रत्यय आलेला आहे आणि गेम. तर ह्या वाक्याचा जो आपल्याला भाग पाहिल्यानंतर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, त्याचं पॅसिव्ह वॉईस करताना सूत्र जे आहे ते कर्म आहे. मग ह्या वाक्यामध्ये आपण विभागणी केल्यास ही हा कर्ता आहे, प्ले हे क्रियापद आहे आणि गेम हे कर्म आहे. म्हणजे ही हा सब्जेक्ट आहे आणि प्ले हे वर्ब आहे आणि गेम हे ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला पॅसिव्ह वॉईस म्हणजे कर्मणी प्रयोग करताना कर्म घ्यायचं आहे, म्हणजे गेम हे कर्म आहे. तर त्या पॅसिव्ह वॉईसची सुरुवात करताना जी हा कॅपिटल होईल. मग आपल्याला पाहावं लागेल की गेम जे आहे ते एकवचने आहे का अनेक वचने आहे. तर इथे गेम हे एकवचने आलेलं आहे. तर गेम हे नपुंसकलिंग करता म्हणजे इट आपण त्याबद्दल वापरू शकतो. म्हणजे गेम जे आहे तो इट आहे. मग इट हा एकवचनी करता असेल तर इज येतं. तर इथे पॅसिव्ह वॉईसमध्ये कर्मानंतर एम इज आर आपल्याला वापरायचं आहे. तर आय जर कर्म आला असेल तर एम येतं आणि ही सी इट आलं असेल तर इज इन आणि अनेक वचन जर आलं असेल तर आर इन. तर इथे गेम म्हणजे इट करता आहे म्हणून इथे इज हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद येईल. त्यानंतर सूत्रानुसार क्रियापदाचे तिसरे रूप. तर आपल्याकडे इथे क्रियापद आले प्ले, तर त्याचं तिसरं रूप ईडी प्रत्यय लागल्यानंतर प्लेड असं होईल. त्यानंतर बाय, त्यानंतर कर्त्याची द्वितीया. तर इथं बाय घेतला तर कर्ता ही आलेला आहे. तर आपण प्रथमा आणि द्वितीया हा तक्ता पाहिलेला आहे. तर त्यामध्ये ही ची द्वितीया हिम आहे. त्यानंतर दुसरा एक एक्झाम्पल आहे दे प्ले गेम. तर इथे दे हा कर्ता आहे, त्यानंतर प्ले हे वर्ब आहे आणि गेम हे कर्म आहे. तर सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हे आपण अधोरेखित केल्यानंतर किंवा लक्षात आपण ठेवायला पाहिजे. तर त्याचं पॅसिव्ह करताना म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह म्हणजे कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोग करताना आपल्याला हे जे ॲक्टिव्हचं वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर दे नंतर प्ले म्हणजे मूळ क्रियापद आले म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. त्याचं पॅसिव्ह वॉईस करताना आपल्याला कर्म घ्यावं लागेल. तर इथे कर्म गेम आहे. त्यानंतर एम इज आर पैकी आपल्याला वापर करायचा आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे गेम हा इट हा कर्ता असल्यामुळे एकवचने असल्यामुळे इज इन. त्यानंतर क्रियापदात तिसरे रूप प्लेड, प्लेला ईडी लावावं लागेल आपल्याला प्लेड. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया. इथं कर्ता जो आहे तो दे आहे, त्याची द्वितीया देम. तर अशा प्रकारे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळात एखादं वाक्य जर ॲक्टिव्हचं वाक्य आलं म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आलं तर पॅसिव्ह वॉईसमध्ये म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कसं करायचं ते पाहिलं. त्यासाठी तुम्हाला
दिलेल्या वाक्यातला काळ हा ओळखता आला पाहिजे. म्हणून मी भाग 7, भाग 8 आणि भाग 9 यामध्ये टेन्स हा भाग सांगितला आहे. तो वारंवार तुम्ही बघून टेन्स जी सूत्र आहे ती व्यवस्थित पाठ केली पाहिजेत. दुसरा जो काळ आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, अपूर्ण वर्तमान काळ. तर ह्याचं सूत्र असं आहे ॲक्टिव्ह वाईजचं म्हणजे कर्तृप्रयोगाचं, कर्ता अधिक एम इज आर अधिक मूळ क्रियापदास ING प्रत्यय अधिक कर्म. आता जे ING प्रत्यय म्हणजे क्रियापदात चौथं रूप असतं. तर हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे ॲक्टिव्हचं. त्याचं जर पॅसिव्ह वाईज करायचं असेल म्हणजे कर्मणी प्रयोग करायचा असेल तर सूत्र असं बनतं की कर्म पहिल्यांदा घ्यावं, त्यानंतर एम इज आर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे, अधिक बिंग अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. आता या जो बदल आहे तो लक्षात ठेवल्यानंतर एक्झाम्पल बघूया आपण. एक ॲक्टिव्ह वाईजमध्ये जर वाक्य आलं असेल, एक्झाम्पल आहे एक ही इज प्लेईंग गेम. आता ह्या वाक्याची रचना जर पाहिली तर ह्यामध्ये ही हा एकवचनी कर्ता आहे, इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि क्रियापदाला ING प्रत्यय आलेला आहे. मग ह्या वाक्याच्या रचनेनुसार ह्या वाक्यामध्ये कोणता काळ आहे तो पहिल्यांदा आपल्याला ओळखावा लागेल. तर कर्ता त्यानंतर एम इज आर अधिक क्रियापदाला ING प्रत्यय असं जर असेल तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ हा आहे. हे वाक्य ॲक्टिव्ह वाईज म्हणजे कर्तृप्रयोगाचं आहे, त्याचं पॅसिव्ह वाईज म्हणजे कर्मणी प्रयोग करायचा असेल तर आपल्याला सूत्र जे आहे त्या सूत्राचा आपण पाहिलेलं आहे. त्यानुसार आपण पहिल्यांदा कर्म घ्यावं लागेल. तर कर्म आहे गेम. तर गेम म्हणजे जी कॅपिटल घ्यावं लागेल. गेम म्हणजे इट करता असतो म्हणजे एकवचने आहे, त्यामुळं कर्मानंतर आपल्याला एम इज आर घ्यायचं आहे तर त्यामध्ये इज घ्यावं लागेल. त्यानंतर बिंग वापरायचं आहे आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. तर इथे क्रियापद इथे प्लेईंग आले म्हणजे प्ले हे क्रियापद आहे तर त्याचं तिसरं रूप म्हणजे त्याला ED प्रत्यय लागल्यानंतर प्लेड. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया. तर ही हा कर्ता आहे त्याची द्वितीया तक्त्यानुसार हिम अशी होईल. त्यामुळं तो जो प्रथम आणि द्वितीया हे जे तक्ता आहे त्यामध्ये प्रथम आणि द्वितीया ह्या आपल्याला पाठच करावं लागतील कारण त्या वारंवार तुम्हाला तिथे वाक्यामध्ये वापरायच्या आहेत. त्यानंतर दुसरं वाक्य आहे चिल्ड्रन आर प्लेईंग गेम. तर ह्यामध्ये चिल्ड्रन म्हणजे चाइल्ड म्हणजे एक मूल असतं आणि चिल्ड्रन म्हणजे त्याचं अनेक वचन आहे. तर इथे कर्ता जो आहे सब्जेक्ट तो चिल्ड्रन आहे म्हणजे अनेक वचन म्हणजे दे हा कर्ता आहे समजा. तर त्यानंतर आर हे हेल्पिंग वर्ब आलेला आहे आणि क्रियापदाला ING प्रत्यय. तर ह्या वाक्याच्या रचनेनुसार आपल्याला वाक्य जे आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचा आहे हा काळ ओळखता आला पाहिजे. मग हा काळ ओळखल्यानंतर ॲक्टिव्ह वाईज जो कर्तृप्रयोग आहे हा काळ ओळखला आहे तर त्याचं पॅसिव्ह वाईज कर्मणी प्रयोग करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा कर्म घ्यावं लागेल. तर कर्म आहे गेम. तर जी हा कॅपिटल घ्यावा लागेल. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे गेम म्हणजे इट करता आहे. तर इट म्हणजे गेम हे एकवचनी असल्यामुळे इज इन. त्यानंतर बिंग वापरायचं आहे. त्यानंतर क्रियापदा तिसरं रूप. तर इथे प्लेचं क्रियापदा तिसरं रूप प्लेड. त्यानंतर बाय. आता इथे चिल्ड्रन याची द्वितीया जर सर्वनाम आला असेल तर त्याची द्वितीया आपण त्या तक्त्यानुसार करायचे आहे. पण इथे चिल्ड्रन जे आहे हे सर्वनाम नसल्यामुळे ते तसंच राहील म्हणून चिल्ड्रन आहे तसंच आपल्याला ठेवावं लागेल. म्हणजे पॅसिव्ह वाईज म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य हे संपूर्णपणे असं होईल की गेम इज बीइंग प्लेइंग बाय चिल्ड्रन. तिसरं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. सूत्र असं आहे कर्ता अधिक हॅव किंवा हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. हे ॲक्टिव्ह वाईज म्हणजे कर्तृप्रयोगाचं सूत्र आहे. त्याचं पॅसिव्ह वाईज म्हणजे कर्मणी प्रयोगाचं सूत्र असं आहे
कर्म अधिक हॅव बीन किंवा हॅज बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. आता या वाक्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस करताना जर परफेक्ट म्हणजे पूर्ण कोणतेही काळ आले असेल तर त्यामध्ये ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये क्रियापदात तिसरं रूप येतं. त्यामुळं तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करताना क्रियापदात तिसरं रूप तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड तयार मिळतं. तर एक्झाम्पल बघूया. पहिलं आहे वी हॅव प्लेड गेम. तर याची विभागणी आपण केल्यास करता म्हणजे सब्जेक्ट वी आहे, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅव आणि क्रियापद जे प्लेड ईडी प्रत्यय येऊन झालेलं तयार तिसरं रूप आहे आणि गेम हे कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आहे. तर वाक्याच्या रचनेनुसार कर्ता अधिक हॅव अधिक क्रियापद तिसरं रूप असेल तर ॲक्टिव्हचं म्हणजे कर्त्याने सुरू होणारं वाक्य ॲक्टिव्ह कर्तरी प्रयोगाचं असल्यामुळे ह्यामध्ये काळ ओळखताना तुम्हाला ह्या वाक्याच्या रचनेनुसार परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असा तुम्हाला लक्षात येईल. तर त्याचं पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग करताना आपल्याला जे सूत्र आहे त्यानुसार कर्म घ्यावं लागेल. तर ह्यामध्ये कर्म गेम आहे तर त्याचा जी हा कॅपिटल घ्यावा लागेल म्हणजे गेम हा एकवचनी इट करता आहे असं समजूया आपण. तर त्यापुढे आपल्याला हॅव बीन किंवा हॅज बीन हे दोघांपैकी कोणतं येईन हे आपल्याला पाहावं लागेल. तर आपण काळांच्या सूत्रामध्ये हॅव बीन आणि हॅज बीनचा म्हणजे हॅव आणि हॅजचा वापर कसा करायचा हा पाहिला होता. तर तृतीय पुरुषी जर एकवचनी करते असतील तर त्यापुढे हॅज येतं. तर इट हा तृतीय पुरुषी नपुंसकलिंग करता असल्यामुळे त्यापुढं हॅज म्हणजेच गेम हॅज बीन, त्यानंतर क्रियापदा तिसरे रूप प्लेड, त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया करता इथे वी असल्यामुळे त्याची द्वितीया अस अशी म्हणजेच पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं बनेल गेम हॅज बीन प्लेड बाय अस. दुसरं एक वाक्य आहे राम हॅज प्लेड गेम. यामध्ये राम हा कर्ता आहे सब्जेक्ट, हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि प्लेड ह्याला ईडी प्रत्यय आले आहे म्हणजे वर्ब आहे आणि गेम हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. तर अशा प्रकारे विभागणी केल्यानंतर ह्या वाक्याच्या रचनेनुसार आपल्याला कळेल की परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ या वाक्याच्या रचना आलेली आहे. त्याचं पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग करताना आपल्याला कर्म घ्यावं लागेल. तर कर्म आहे गेम त्याचा जी कॅपिटल. मग इथे हॅव बीन आणि हॅज बीन तर इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे इट या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यापुढे हॅज बीन इन. त्यानंतर क्रियापदा तिसरे रूप आहे प्लेड. त्यानंतर बाय. आता राम हा सर्वनाम नसल्यामुळे विशेष नाम असल्यामुळे तो राम हे आपल्याला तसंच घ्यावं लागेल. तर पॅसिव्ह वॉइसचं वाक्य पूर्णपणे असं बनेल की गेम हॅज बीन प्लेड बाय राम. चौथा आहे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. या काळाचं सूत्र असं आहे की कर्ता अधिक भूतकाळी क्रियापद अधिक कर्म. त्याचं पॅसिव्ह वॉइस करताना सूत्र असं आहे की कर्म घ्यावं अधिक वॉज किंवा वेअर अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. तर इथे एक्झाम्पलमध्ये बघूया आपण. पहिला आहे आय प्लेड गेम. तर आय हा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आहे. वर्ब प्ले ह्याला ईडी प्रत्यय म्हणजे भूतकाळी क्रियापद आलेलं आहे आणि गेम हे ऑब्जेक्ट आलेलं आहे. आता वाक्याची रचना जर पाहिली तर कर्त्यानंतर भूतकाळी क्रियापद आणि कर्म म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. त्याचं आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये सूत्र पाहिलेलं आहे. तर त्या सूत्रानुसार आपल्याला कर्म घ्यावं लागेल. म्हणून पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग करताना गेम म्हणजे जी आपल्याला कॅपिटल घ्यावं लागेल. तर गेम हा इट करता असल्यामुळे इथे वॉज घ्यायचा का वेअर घ्यायचा. तर एकवचनी करता असेल तर वॉज घ्यायचा आणि एकवचनी असेल तर वेअर घ्यायचा. म्हणून इट हा एकवचनी तृतीय पुरुषी करता आहे त्यापुढं वॉज इन. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे प्ले या ठिकाणी त्याचं तिसरं रूप
ईडी प्रत्यय लागलेला म्हणजे प्लेड, त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया. आता कर्ता इथे आय असल्यामुळे, सब्जेक्ट हा आय असल्यामुळे त्याची द्वितीया तक्त्यानुसार मी होते. तर इथे पॅसिव्ह वॉइसचं म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं बनेन पूर्णपणे की गेम वॉज प्लेड बाय मी. दुसरं एक एक्झाम्पल आहे सी प्लेड गेम. तर इथे सी हा कर्ता आहे, वर्ब प्लेड हे भूतकाळी क्रियापद आलेलं आहे आणि त्यानंतर कर्म. तर रचनेनुसार सिम्पल पास्ट टेन म्हणजे साधा भूतकाळ ह्या प्रकारे हे रचना आहे. त्याचं ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना म्हणजे कर्मणी प्रयोग करताना आपल्याला कर्म पहिल्यांदा घ्यावं लागेल. तर कर्म आहे गेम, त्याचा जी कॅपिटल. तर गेम हा एक म्हणजे इट हा कर्ता असल्यामुळे हा एकवचनी असल्यामुळे वॉज इन. त्यानंतर क्रियापदाचे तिसरं रूप तर प्लेडचं तिसरं रूप प्लेड. त्यानंतर बाय, त्यानंतर कर्त्याची द्वितीया. तर इथे कर्ता सी असल्यामुळे त्याची द्वितीया हर होईल. तर पॅसिव्ह वॉइसचं म्हणजे कर्मणी प्रयोगाचं या जे वाक्य आहे त्याचं पूर्ण उत्तर असं होईल की गेम वॉज प्लेड बाय हर. पाचवा आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स अपूर्ण भूतकाळ. याचं ॲक्टिव्हचं सूत्र आहे कर्ता अधिक वॉज किंवा वेअर अधिक मूळ क्रियापदास ING प्रत्यय अधिक कर्म. आता आपण जेवढे काही काळ शिकलो आहोत त्यामध्ये कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण जेवढे काळ आहेत त्या सर्व काळांमध्ये क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय जे असतं ते क्रियापदाचं चौथं रूप असतं. तर हे जेवढे कंटिन्युअस काळ आहेत, अपूर्ण काळ आहे, त्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आपल्याला की क्रियापदाचं चौथं रूप ING प्रत्यय असणारं येतं. याचं पॅसिव्ह वॉइस कर्मणी प्रयोग करताना सूत्र असं आहे की कर्म अधिक वॉज बिंग किंवा वेअर बिंग अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. एक्झाम्पल बघूया आपण. एक ही वॉज प्लेइंग गेम या वाक्यामध्ये जर विभागणी केल्यास ही हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि प्ले ह्या क्रियापदाला ING प्रत्यय आलेला आहे आणि गेम हे कर्म आहे. तर कर्ता अधिक वॉज अधिक क्रियापदाला ING प्रत्यय म्हणजे कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळाची रचना आहे असं आपल्याला लक्षात येईल. तर याचं पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला कर्म घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर कर्म आहे गेम, तर जी कॅपिटल. तर एकवचनी असल्यामुळे जर एकवचनी करता असेल तर इथे वॉज बिंग इन आणि अनेक वचनी असेल तर वेअर बिंग इन. तर इथे वॉज बिंग असा आपण वापर करणार आहोत. त्यानंतर क्रियापदात तिसरे रूप तर इथे प्ले या क्रियापदाला ED प्रत्यय लागल्यानंतर त्याचं तिसरं रूप बनेल. त्यानंतर बाय, त्यानंतर कर्त्याची द्वितीया. तर इथे कर्ता ही आहे, त्याची द्वितीया हिम अशी होईल. दुसरं एक्झाम्पल आहे दे वेअर प्लेइंग गेम. तर यामध्ये दे हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, वेअर आणि प्ले याला ING प्रत्यय आलेला आहे आणि गेम हे कर्म आहे. तर वाक्याच्या रचनेनुसार कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळाची रचना आहे असं आपल्याला समजेल. तर याचं पॅसिव्ह वॉइस करताना कर्मणी प्रयोग करताना यामध्ये आपल्याला कर्म पहिल्यांदा घ्यावं लागेल. तर कर्म आहे गेम, त्याचा जी कॅपिटल. तर इथे गेम हा इट करता असल्यामुळे वॉज बिंग, त्यानंतर क्रियापदात तिसरं रूप प्लेड आणि बाय आणि कर्त्याची द्वितीया म्हणजे देची द्वितीया देम. तर याचं पूर्ण वाक्य असं बनेल की गेम वॉज बिंग प्लेड बाय देम. 6 परफेक्ट पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. सूत्र कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म हे ॲक्टिव्ह वॉइसचं सूत्र आहे. जर ॲक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये बदल करायचा असेल तर सूत्र असं बनेल कर्म अधिक हॅड बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. आता जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये अशा प्रकारचं एक्झाम्पल म्हणजे वाक्य आलं असेल ही हॅड प्लेड गेम. तर
ह्या वाक्याचं ॲक्टिवाईजचं जर पॅसिवाईज करायचं असेल तर सूत्राप्रमाणे कर्म पहिल्यांदा घ्यावं लागेल. तर ह्या ॲक्टिवाईजमध्ये जे हा सब्जेक्ट आहे, हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे आणि प्लेड हे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे करता अधिक हॅड अधिक क्रियापदा तिसरं रूप असेल तर वाक्यातील काळ आपण ओळखला आहे परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आपण काळ ओळखल्यानंतर त्याचं पॅसिवाईजमध्ये करताना पहिल्यांदा कर्म घ्यायचं आहे. तर या वाक्यामध्ये कर्म आहे गेम, तर ते सुरुवातीला घेत असताना आपल्याला जी हा कॅपिटल घ्यावा लागेल. मग गेम हा जो आहे तो इट करता आहे. त्यापुढे आपल्याला हॅड बीन असा वापर करायचा आहे पुढे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे प्लेड. आता जेवढे काही परफेक्ट टेन्स असतात त्यामध्ये वाक्यामध्ये म्हणजे ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप ऑलरेडी आलेलंच असतं, आपल्याला दिलेलंच असतं. त्यामुळं तेच परत तुम्हाला म्हणजे इथे सोपं असतं की हेच क्रियापदा तिसरं रूप तुम्हाला इथे यूज करता येईल. म्हणून इथे प्लेड ईडी जे प्रत्यय लागलेलं आहे ते तिसरं रूप आहे. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया म्हणजे इथे कर्ता ही आलेला आहे तर तक्त्यानुसार त्याची द्वितीया हिम होईल. यामध्ये ॲक्टिवाईज म्हणजे कर्तरी प्रयोगाचं दुसरं उदाहरण असं आहे, राम हॅड इटन अ मँगो. आता ह्या ॲक्टिवाईजचं जर पॅसिवाईज म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये जर रूपांतरित करायचं असेल तर वाक्याचा काळ जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. तर राम त्यानंतर हॅड आणि क्रियापद जे इट आहे त्याचं तिसरं रूप इटन आलेलं आहे म्हणजे कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदा तिसरं रूप अधिक कर्म म्हणजेच परफेक्ट पास्ट टेन म्हणजे पूर्ण भूतकाळ ह्या वाक्यामध्ये दिसून येतो. याचं जर पॅसिवाईज म्हणजे कर्मणी प्रयोग करायचा असेल तर आपल्याला या सूत्रानुसार कर्म पहिल्यांदा घ्यावा लागेल. तर अ मँगो या ठिकाणी हे कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे, तर ए हा कॅपिटल घ्यावा लागेल. ए मँगो त्यानंतर हॅड बीनचा वापर करावा लागेल. अ मँगो हॅड बीन त्यानंतर क्रियापदात तिसरं रूप इटन आणि बाय. आता राम हा सर्वनाम नसल्यामुळे विशेष नाम असल्यामुळे या ठिकाणी बायनंतर राम हे नाव तसंच राहील. इथे जर सर्वनाम आलं असेल तर तक्त्यानुसार त्याच्या प्रथमाच्या द्वितीया घ्यायच्या आहेत बायनंतर, पण इथे राममध्ये कोणताही बदल होणार नाही, तो तसाच राहील. 7 सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. याचं ॲक्टिव्हचं सूत्र असं आहे, कर्ता अधिक शाल किंवा विल अधिक मूळ क्रियापद अधिक कर्म. तर ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये बदल करताना सूत्र असं आहे, कर्म अधिक शाल बी किंवा विल बी अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. तर हा बदल आपण व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे. तर एक्झाम्पल बघूया आपण. जर ॲक्टिवाईजचं या काळातलं वाक्य जर आलं तर एक आय शाल प्ले गेम. आता वाक्याच्या रचनेनुसार तुमच्या लक्षात येईल की आय हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, शाल हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे, तर प्ले हे क्रियापद आहे आणि गेम हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. आता ह्या वाक्यामध्ये कर्ता अधिक शाल आलेला आहे, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मूळ क्रियापद आलेलं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला ह्या वाक्यातला काळ जर ओळखायचा असेल तर ह्या वाक्याच्या रचनेनुसार सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ असं तुमच्या लक्षात येईल. या ॲक्टिवाईजचं जर पॅसिवाईज करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला पॅसिवाईजच्या सूत्राप्रमाणे पहिल्यांदा कर्म घ्यावं लागेल. तर कर्म इथे गेम आहे तर इथे जी कॅपिटल घ्यावं लागेल आपल्याला. त्यानंतर कर्म हे आपल्याला इट हा कर्ता म्हणून इथे घ्यावा लागेल, कारण गेम हे नपुंसकलिंग म्हणजे इट कर्त्यामध्ये येईल. त्यामुळे त्यापुढे विल बी असा वापर करावा लागेल. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप तर इथे प्ले हे मूळ क्रियापद आहे, त्याचं तिसरं रूप त्याला ईडी प्रत्यय लागल्यानंतर
होतं, म्हणून इथे ईडी प्रत्यय लावून प्लेड, त्यानंतर बाय, त्यानंतर कर्त्याची द्वितीया, आयची द्वितीया मी. यामध्ये ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोगाचं दुसरं एक्झाम्पल आहे ही विल प्ले गेम. आता ह्या वाक्याची जर तुम्हाला वेगळं स्वतंत्र वाक्य जर हे आलं तर ह्या वाक्याच्या रचनेनुसार ही हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, विल हे हेल्पिंग वर्ब आहे आणि त्यानंतर प्ले हे मूळ क्रियापद आणि गेम हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. तर कर्ता अधिक विल अधिक मूळ क्रियापद म्हणजे ह्या वाक्याच्या रचनेनुसार यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ असं आपल्याला लक्षात येतं. आता याचं जर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग करायचा असेल तर कर्मणी प्रयोगामध्ये या सिंपल फ्युचर टेन्सचा आपल्याला साध्या भविष्यकाळाचं रूपांतर करताना काय सूत्र आहे तर यामध्ये पहिल्यांदा कर्म घ्यायचं आहे. तर इथं कर्म आहे गेम म्हणजे इट करता आहे. तर गेम घेताना वाक्याची सुरुवात करताना आपल्याला जी हा कॅपिटल अक्षर घ्यावा लागेल. त्यानंतर शाल बी किंवा विल बी याचा वापर करायचा आहे. तर इट नंतर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याच्या पुढे विल, त्यानंतर म्हणजे इथे शाल बी आणि विल बी पैकी आपण निवडताना विल बी इथे आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे प्ले याला तिसरं रूप बनवताना ईडी प्रत्यय लागतो. तर इथे प्लेड, त्यानंतर बाय, त्यानंतर कर्त्याची द्वितीया म्हणजे हीची द्वितीया हिम. तर इथे विशेष जर नाम आला असेल तर त्याची द्वितीया होणार नाही, पण इथे जर सर्वनाम जर आला असेल तर त्याची द्वितीया होईल, म्हणून हीची द्वितीया हिम. अशा प्रकारे याच्यामध्ये बदल होईल. तर वाक्य असं बनेल पॅसिव्ह वॉइसचं, गेम विल बी प्लेड बाय हिम. आठ कंटिन्युअस फ्युचर टेन्स अपूर्ण भविष्यकाळ याचं ॲक्टिव्ह वॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोगाचं सूत्र असं आहे कर्ता अधिक शाल बी किंवा विल बी अधिक मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. तर इथे मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय हे क्रियापदाचं चौथं रूप आहे. जेवढे काही कंटिन्युअस टेन्स आहेत म्हणजे अपूर्ण काळ आहेत त्यामध्ये या क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी प्रत्यय असणारं येतं, ते लक्षात ठेवायचं. आणि परफेक्ट टेन्स जो असतो पूर्ण काळ त्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप येतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर वाक्यातील काळ आपल्याला ओळखण्यासाठी सोपा जातो. तर ह्या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस जर करायचं असेल तर त्याचं सूत्र असं आहे कर्म अधिक शाल बिंग किंवा विल बिंग अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. आता जर ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण म्हणजे एक्झाम्पल असं जर आलं तर पहिलं उदाहरण बघूया आपण. वी शाल बी प्लेईंग गेम. आता आपल्याला वाक्य इथे स्वतंत्र जर आलं असेल तर या ठिकाणी वाक्यातला काळ ओळखताना त्या वाक्याची रचना जर आपण व्यवस्थित पाहिली तर इथे वी हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, त्यानंतर शाल बी हे आलेलं आहे, त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी प्रत्यय असणारं आलेलं आहे. तर अशी वाक्याची रचना जर असेल तर यामध्ये कंटिन्युअस फ्युचर टेन्स या काळाची रचना आहे ही म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाची. याचं पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला पहिल्यांदा कर्म घ्यावं लागेल. मग यामध्ये कर्म आहे गेम, तर त्याची सुरुवात करताना जी हा कॅपिटल घ्यावा लागेल. मग इथे गेम हा जो आहे तो इट करता आहे, त्यापुढे शाल बी किंवा विल बी यापैकी आपल्याला कोणतं निवडायचं असेल तर इट ह्या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यापुढे विल बी येतं, तर इथे विल बी घेऊया. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप तर इथे प्ले याचं तिसरं रूप ईडी प्रत्यय लावून होतो. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया तर इथं वी हा कर्ता आहे त्याची द्वितीया अस अशी होईल. यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसचं दुसरं उदाहरण आहे ही विल बी प्लेईंग गेम. आता ह्या वाक्यातला जर काळ ओळखायचा झाला तर ही हा सब्जेक्ट आहे आणि विल बी हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि प्ले याला आय एन जी प्रत्यय आलेलं हे क्रियापदाचं चौथं रूप आणि गेम हे कर्म आहे. तर वाक्याची जर रचना पाहिली तर ती कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाची आहे.
याचं पॅसिवाईज म्हणजे कर्मणी प्रयोग जर करायचा झाला तर त्याचं सूत्र वरीलप्रमाणे जर आपल्याला बदल करायचा असेल तर पहिल्यांदा कर्म घ्यावं लागेल. तर ह्या ॲक्टिवच्या वाक्यामध्ये कर्म गेम आहे, तर पॅसिवच्या वाक्यामध्ये गेमनी सुरुवात करताना जी हा कॅपिटल घ्यावा लागेल. त्यानंतर गेम हा इट करता असल्यामुळे शाल बिंग किंवा विल बिंग यापैकी निवडायचे झाल्यास विल बिंग असं आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे प्ले याचा तिसरं रूप ईडी प्रत्यय लागल्यानंतर प्लेड असं होईल. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया, तर इथे ही हा जो कर्ता आहे त्याची द्वितीया हिम होईल. म्हणजेच पॅसिव वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं संपूर्णपणे बनेल, गेम विल बिंग प्लेड बाय हिम. आहे परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ. तर ॲक्टिव्ह वॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोगाचं सूत्र असं आहे, कर्ता अधिक शाल हॅव किंवा विल हॅव अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. आता जेवढे काही परफेक्ट टेन्स आहेत त्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला येतं, कारण पॅसिव्ह वॉइसमध्ये आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं असतं. त्यामुळे इथे तुम्हाला रेडीमेड तिसरं रूप येत असल्यामुळे जर वाक्याचा काळ तुम्हाला ओळखता आला आणि तो परफेक्ट टेन्स असेल तर यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप आपल्या ॲक्टिव्ह वॉइसमध्ये असतं. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आता त्याचं पॅसिव्ह वॉइस करताना सूत्र असं आहे, कर्म अधिक शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. आता हे पॅसिव्ह वॉइसचं कर्मणी प्रयोगाचं सूत्र आहे. यानुसार तुम्हाला ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करताना हा बदल करावा लागेल. तर आपण ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोगाचं एक्झाम्पल बघूया. पहिलं, राम विल हॅव प्लेड गेम. तर हे ॲक्टिव्हचं वाक्य आपल्याला पॅसिव्हमध्ये जर बदल करायचा असेल म्हणजे चेंज द वॉइस करायचं असेल तर आपल्याला या वाक्यातला काळ जो आहे तो पहिला ओळखता आला पाहिजे. इथे राम हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, विल हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे आणि प्लेड हे क्रियापदाला ईडी प्रत्यय आलेला तिसरं रूप क्रियापदात तिसरं रूप आहे आणि गेम हे कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे. रचना पाहिली आपण तर इथे कर्ता अधिक विल हॅव आणि क्रियापदात तिसरं रूप हे आपल्याला परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ याच्या सूत्रामध्ये ते बसतं आहे. म्हणजे तो काळ जो आहे तो परफेक्ट फ्युचर टेन्सचा आहे. मग ह्याचा आपल्याला जर पॅसिव्ह वॉइसमध्ये कर्मणी प्रयोगामध्ये जर रूपांतरित करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कर्म घ्यावं लागेल सूत्राप्रमाणे. तर इथे कर्म आहे गेम, तर जी हा कॅपिटल घेऊया आपण. तर गेम जो आहे तो इट करता आहे. मग सूत्राप्रमाणे आपल्याला शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन यापैकी वापर करायचा झाल्यास इट ह्या पुढे आपल्याला विल हॅव बीन वापरावं लागेल. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे तर प्ले जो आलेला आहे त्याला ईडी लागून तिसरं रूप ते आपल्याला आहे तसंच इथे पुढे वापरायचं आहे, प्लेड. त्यानंतर बाय, त्यानंतर कर्त्याची द्वितीया, पण इथे द्वितीया जी आहे ती सर्वनामाची होते. इथे राम हे विशेष नाम आल्यामुळे इथे राम हे तसंच आपल्याला लिहायला लागेल नाव. तर इथे राम जे आहे या कर्त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळं पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोगाचं पूर्ण वाक्य असं बनेल, गेम विल हॅव बीन प्लेड बाय राम. दुसरं एक्झाम्पल आहे, चिल्ड्रन शाल हॅव प्लेड गेम. आता ह्या वाक्याची जर आपल्याला पाहणी केली तर आपल्याला असं लक्षात येईल की चिल्ड्रन म्हणजे चिल्ड्रन चाइल्ड जे आहे एक वचन असतं आणि त्याचं अनेक वचन चिल्ड्रन असं आहे. तर यामध्ये चिल्ड्रन म्हणजे दे हा करता आला, शाल हॅव आणि प्लेड हे क्रियापदात तिसरं रूप आलेलं आहे, त्यानंतर कर्म. तर ह्या वाक्याच्या रचनेप्रमाणे हा परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आहे असं आपल्या लक्षात येईल. याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग जर करायचा झाल्यास या कर्मणी प्रयोगाच्या सूत्राप्रमाणे कर्म घ्यावं लागेल पहिल्यांदा. तर इथं गेम
या ठिकाणी त्याचा जी आपल्याला कॅपिटल घ्यावा लागेल. त्यानंतर गेम म्हणजे इट करता आहे, तर शाल हॅव बीन आणि विल हॅव बीन यापैकी इट पुढे विल हॅव बीन असं येईल. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, तर इथे प्लेड याचं तिसरं रूप ऑलरेडी आपल्याला आलेलं आहे. परफेक्ट टेन्समध्ये ते वाक्यामध्ये ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये येतं, तर ते आहे तसं तुम्हाला इथे वापरायचं आहे प्लेड. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया. आता इथं चिल्ड्रन हे सर्वनाम नसल्यामुळे हे तसंच राहील, म्हणून पॅसिव्ह वॉइसचं पूर्ण वाक्य असं बनेल या ठिकाणी, गेम विल हॅव बीन प्लेड बाय चिल्ड्रन. पुढचा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरीज. तर मॉडल ऑक्झिलरीज याचे ॲक्टिव्ह वॉइसचं सूत्र असं आहे, कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक क्रियापद अधिक कर्म. तर सहाय्यकारी क्रियापद यामध्ये येतं, तर आपण बाकीचे जे काळ पाहिले त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येतं, पण त्या काळानुसार येतं. यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आपण जर वेगळं आलं असेल तर पॅसिव्ह वॉइसचं म्हणजे कर्मणी प्रयोगाचं सूत्र असं बनेल, कर्म अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक बी अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय अधिक कर्त्याची द्वितीया. आता एक्झाम्पल आपण ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोगाचं याच्यामध्ये बघूया. एक, राम वुड ईट अ मँगो. तर इथे बाकीचे जे काळ पाहिले आपण त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलं होतं, पण इथे वुल्ड हे सहाय्यकारी क्रियापद त्यामध्ये कोणत्याही काळामध्ये आलेलं नाही. तर इथे वेगळं जर सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब आलं तर आपल्याला ह्या मॉडल ऑक्झिलरीज या प्रकारात आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. या वाक्याचे पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग करायचे झाल्यास आपल्याला पॅसिव्ह वॉइसच्या सूत्राप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा कर्म घ्यावं लागेल. तर दिलेल्या वाक्यामध्ये राम हा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आहे, वुल्ड हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे, आणि इट हे वर्ब, आणि अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. तर इथे पहिल्यांदा कर्म आपल्याला घ्यावं लागेल. कर्म अ मँगो यांनी सुरुवात करताना ए हा कॅपिटल येईल. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपल्याला या वाक्यामध्ये वुल्ड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. आता क्रियापद इट हे मूळ क्रियापद आलेलं आहे, ते तिसरं रूप जे आहे, तर तुम्हाला मी वर्बचा जो तक्ता दिला होता त्यामध्ये वर्बचे तुम्हाला तिन्ही रूपं दिलेली होती, त्याचे अर्थसुद्धा दिले होते. तर त्या तक्त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर इथे इट याचं तिसरं रूप इटन असं होईल. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया. तर इथे कर्ता राम हा विशेषनाम असल्यामुळे जर सर्वनाम आलं असेल तर आपण प्रथमा आणि द्वितीया याच्या तक्त्यानुसार त्याचा बदल करू शकतो, परंतु राम हा विशेषनाम असल्यामुळे राममध्ये बदल होणार नाही, म्हणून बाय राम. एक्झाम्पल दुसरं आहे, सी मस्ट सिंग अ सॉन्ग. आता हे ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. यामध्ये कर्ता हा सी आहे, त्यानंतर मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. वरील जी आपण काळाची सूत्र पाहिलेली आहे त्यामध्ये कोणत्याही सूत्रामध्ये मस्ट म्हणजे कर्त्यानंतर मस्ट हे सहाय्यकारी पद आलेलं नाही. त्यामुळं हे मॉडल ऑक्झिलरीज या प्रकारामध्ये मोडतं. याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग करताना या सूत्रामध्ये पहिल्यांदा कर्म घ्यावं लागेल. तर सी हा कर्ता आहे, मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद आहे, आणि सिंग हे वर्ब आहे, आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. तर यामध्ये कर्म अ सॉन्ग म्हणजे ए हा कॅपिटल घ्यावा लागेल आपल्याला पॅसिव्ह वॉइस करताना. मग अ सॉन्ग, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद मस्ट हे तसंच वापरावं लागेल. त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे इथे सिंग जे आहे त्याचं तुम्हाला वर्बचा जो तक्ता दिलेला होता त्यामध्ये क्रियापदाची तिन्ही रूपं दिली होती. त्यामध्ये जर तुम्ही सिंग ह्या क्रियापदाचं जर
शोध घेतला तर त्याचं तिसरं रूप हे संग आहे. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया इथे कर्ता सी असल्यामुळे त्याची द्वितीया हर ही झालेली आहे. तर ह्या पद्धतीने जर बदल केला तर आपल्याला ॲक्टिव्ह वॉईसचं वाक्य पॅसिव्ह वॉईसमध्ये झाल्यानंतर पूर्ण वाक्य असं होईल, अ सॉन्ग मस्ट बी संग बाय हर. विद्यार्थी मित्रांनो, आपण टेन्स ह्या भागामध्ये एकूण 12 काळ पाहिले होते, पण ॲक्टिव्ह वॉईसचं पॅसिव्ह वॉईस करताना आपण 9 काळांचं ॲक्टिव्ह वॉईसचं पॅसिव्ह वॉईस कसं करायचं हे पाहिलं आहे. राहिलेले जे 3 काळ आहेत त्याचं ॲक्टिव्ह वॉईसचं पॅसिव्ह वॉईस होत नाही. तर ती 3 काळ अशा आहेत: परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पूर्ण चालू वर्तमान काळ, 2 परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स पूर्ण चालू भूतकाळ आणि 3 परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स पूर्ण चालू भविष्यकाळ. या 3 काळांचे ॲक्टिव्ह वॉईसचे पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर होत नाही. त्यानंतर पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक वॉईसचे प्रकार. आता प्रश्नार्थक वॉईस यामध्ये 2 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला जो आहे वर्बल क्वेश्चन्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे वाक्य. या प्रकारामध्ये ॲक्टिव्ह वॉईसचं वाक्य जे आहे ते प्रश्नार्थक असतं, ज्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं. येस नो क्वेश्चन म्हणजेच ज्याची उत्तरे आपण यस किंवा नो मध्ये दिली तरी चालतात आणि समोरच्या व्यक्तीचं समाधान होतं, अशी येस नो क्वेश्चन असतात. आता असे वाक्य आपण बघणार आहोत ज्याचं ॲक्टिव्ह वॉईसचं पॅसिव्ह वॉईस कसं करायचं. तर एक्झाम्पल बघूया. एक, डज सी सिंग अ सॉन्ग आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. आता हे जे वाक्य आलेलं आहे ते ॲक्टिव्ह वॉईसचं आहे, कारण यामध्ये जरी डज हे सहाय्यकारी सुरुवातीला आलं असेल तर ह्या वाक्यामध्ये सी हा कर्ता आहे, त्यानंतर सिंग हे वर्ब आहे आणि अ सॉन्ग हे कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे. आता ह्या वाक्याचा काळ जर आपण पाहिला तर तो लगेच लक्षात येणार नाही. त्यासाठी प्रथमतः अशा वाक्यास सरळ करून घ्यायचं आहे. सरळ करायचं म्हणजे काय आहे की हा प्रश्न जो चिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जे आहे त्यास ॲसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये घेऊन जायचं आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात कर्त्याने होईल. आता वरील जे वाक्य आहे त्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद काढून टाकलं तर वाक्याची सुरुवात आपण सीने करूया. मग जो येस नो क्वेश्चन याची सुरुवात कशाने झालेली आहे तर डज, तर हा डज आपल्याला काढून टाकावा लागेल. तर डज काढताना आपण जे क्रियापद आहे त्यामध्ये जर वाक्याची सुरुवात डूनी झाली असेल तर क्रियापद तसंच ठेवायचं आहे. वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापद जे आहे डजनी झाली असेल तर क्रियापदास यस, यस किंवा आय एस हे प्रत्यय लावायचा आहे. वाक्याची सुरुवात जर डीड या सहाय्यकारी क्रियापदाने झाली तर आपण क्रियापदाचं भूतकाळी क्रियापद करायचं आहे. तर वरील जे दिलेलं वाक्य याची सुरुवात डजने झालेली आहे, म्हणून हे वाक्य सरळ करताना पहिल्यांदा आपण करता घेतला सी, त्यानंतर क्रियापद सिंग जे आहे त्यास यस हे प्रत्यय लावलेला आहे, त्यानंतर कर्म अ सॉन्ग. आता हे वाक्य सरळ केल्यानंतर ह्या वाक्याचा काळ आपण जे सूत्र दिलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे ओळखू शकतो. यामध्ये कर्ता हा सी आहे, त्यानंतर क्रियापदाला यस प्रत्यय लागला आहे. अ सॉन्ग हे कर्म आहे, म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ ह्या टेन्स आपण ओळखला आहे. या वाक्याचं ॲक्टिव्ह वॉईस कर्तरी प्रयोगाचं जर पॅसिव्ह वॉईस म्हणजे कर्मणी प्रयोग करायचा असेल तर पॅसिव्ह वॉईस असा होईल. तर यामध्ये आपल्याला कर्म घ्यावं लागेल अ सॉन्ग, तर अ
सॉन्ग घेताना सुरुवातीला घेताना ए कॅपिटल घेतला आपण, अ सॉन्ग. त्यानंतर आपल्याला पॅसिव्ह वॉइसच्या याच्यामध्ये कर्म घेतल्यानंतर एम इज आरचा वापर करायचा आहे. तर अ सॉन्ग म्हणजे इट करता झाला, तो एकवचनी असल्यामुळे इज आपण घेणार आहोत. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, तर इथे सिंग हे क्रियापद आलेलं आहे, त्याचं तिसरं रूप संग होतं. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया, सीची द्वितीया हर असे होईल. तर ह्या पद्धतीने बदल केल्यानंतर हे वाक्य पूर्णपणे पॅसिव्हचं असं होईल, अ सॉन्ग इज संग बाय हर असे होतं. आता आपल्याला ॲक्टिव्हचं वॉइसचं वाक्य हे प्रश्नार्थ येस नो क्वेश्चनमध्ये दिलं होतं, त्याचं उत्तर पॅसिव्ह वॉइसचं उत्तरसुद्धा प्रश्नार्थक आपल्याला द्यावं लागेल. म्हणून आता या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कर्माच्या पुढे घेतल्यास, म्हणजे ह्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे इज, तर ते पुढं घेऊया आपण. तर वाक्य असं बनेन की इज अ सॉन्ग संग बाय हर आणि प्रश्नचिन्ह होईल, कारण आपण येस नो क्वेश्चन तयार केला. तर असे होते. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस कशा प्रकारे केलं तर हे इथे दिसेल. तर ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य होतं डज सी सिंग अ सॉन्ग प्रश्नचिन्ह, हे ॲक्टिव्हचं वाक्य दिलेलं होतं. त्याचं पॅसिव्ह वॉइस इज अ सॉन्ग संग बाय हर आणि शेवटी प्रश्नचिन्ह या ठिकाणी असे मिळेल. इथे ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस जर प्रश्नार्थक असेल तर प्रश्नार्थकच वाक्य मिळेल. वरील जे आपण भाग समजून घेतला आहे तो लिहिण्याची गरज नाही. इथे प्रश्नार्थक ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस प्रश्नार्थक असेल. हा वरचा हा रब भाग तुम्हाला मी समजण्यासाठी सांगितलेला आहे. दुसरं उदाहरण बघूया आपण. डीड ही राईट अ लेटर प्रश्नचिन्ह. आता ॲक्टिव्हचं वाक्य प्रश्नार्थक असेल तर पॅसिव्हचं वाक्यसुद्धा प्रश्नार्थकच लिहायला लागतं, पण ते आपण एकदम लिहू शकत नाही. प्रथम ह्या येस नो क्वेश्चनला आपल्याला सरळ वाक्य बनवायला लागेल. त्यासाठी ही हा कर्ता आहे, राईट हे क्रियापद याचा भूतकाळ होईल, कारण डीड आपल्याला काढावं लागेल. म्हणून ही रोट अ लेटर आणि शेवटी पूर्णविराम हे ॲसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य बनवलेलं आपण. यानंतर या वाक्यामध्ये आपल्याला कोणता काळ आलेला आहे ते आपल्याला ओळखावं लागेल. ही हा कर्त्यानंतर रोट हे भूतकाळी क्रियापद आलेलं आहे आणि त्यानंतर अ लेटर हे कर्म आहे. तर वाक्याच्या रचनेनुसार कर्ता अधिक भूतकाळी क्रियापद अधिक कर्म हे सिम्पल पास्ट टेन या काळाचं सूत्र आहे. तर या काळाचं ॲक्टिव्हचं वाक्य पॅसिव्हमध्ये कसं करायचं त्यासाठी तुम्हाला काय बदल होतो तो तुम्हाला चार्टमध्ये दिलेला आहे. तर इथे आपल्याला पॅसिव्ह वॉइस करताना आपण पहिल्यांदा कर्म घेणार आहोत. तर ह्या वाक्यामध्ये अ लेटर हे कर्म आहे, त्याची सुरुवात आपल्याला ए ह्या कॅपिटल अक्षरांनी करावं लागेल. तर अ लेटर त्यानंतर आपल्याला वॉच किंवा वेअर हे वापरावं लागतं. तर इथं अ लेटर हे एकवचनी कर्म असल्यामुळे आपल्याला वॉच घ्यावं लागेल. जर हे अनेक वचनी असतं तर वेअर घेतलं असतं, पण इथे अ लेटर वॉज. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, तर इथे राईट रोट आणि रिटर्न, तर तिसरं रूप रिटर्न आहे. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया, हीची द्वितीया हिम. आता हे सरळ वाक्याचं आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस केलं, परंतु आपल्याला जो प्रश्न आला होता ॲक्टिव्हचा तो प्रश्नार्थक होता, म्हणून उत्तरसुद्धा आपल्याला प्रश्नार्थक द्यावं लागेल. म्हणून ह्या वाक्याचा प्रश्न तयार करताना वॉज हे हेल्पिंग वर्ब पुढे घ्यावं लागेल कर्माच्या. म्हणून वाक्य असं बनेल उत्तराचं, वॉज अ लेटर रिटन बाय हिम आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तिसरे उदाहरण बघूया आपण. आर यू नॉट रीडिंग दॅट बुक प्रश्नचिन्ह. आता हे ॲक्टिव्हचं वाक्य आहे. हे आर ह्या सहाय्यकारी क्रियापदाने सुरू झालेलं आहे, म्हणजे येस नो क्वेश्चनचं आहे. यास आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना याचा काळ ओळखण्यासाठी हे वाक्य पहिल्यांदा सरळ करून घ्यावं लागेल.
त्यासाठी इथे यू हा करता पुढे घ्यावा लागेल. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आर, त्यानंतर नॉट रीडिंग दॅट बुक. तर हे प्रश्नचिन्ह काढून शेवटी पूर्णविराम. हे झालं सरळ वाक्य. आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला कोणता काळ आहे हे त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे काळ ओळखणे. तर त्यासाठी करता आहे यू, त्यानंतर आर आलेलं आहे आणि क्रियापद जे रीड आहे त्याला ING प्रत्यय म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप. तर करता अधिक एम इज आर अधिक क्रियापदास ING प्रत्यय हे आपलं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ह्या काळाचं म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं सूत्र आहे. याचं ॲक्टिवचं पॅसिव्ह करताना आपल्याला काय बदल होतो हे चार्टमध्ये दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला तो बदल करायचा आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा कर्म घेऊया. तर कर्म आहे दॅट बुक. मग आता दॅट बुक ह्याची सुरुवात करताना टी हा दॅटचा कॅपिटल घ्यावा लागेल. त्यानंतर इज बिंग किंवा आर बिंगचा वापर करायचा आहे. इथे दॅट बुक हे एकवचन असल्यामुळे इज बिंग, परंतु इथे नॉट आल्यामुळे इथे इज नंतर नॉट आणि त्यानंतर बिंग असा वापर करायचा आहे. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप इथे रीड, याचं तिसरं रूप रीडच राहतं. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया तर यू याची द्वितीया यूच राहते. तर हे वाक्य सरळ जे होतं त्याचं ॲक्टिवचं पॅसिव्ह वाक्य आपण करून घेतलं आहे. परंतु आपल्याला ॲक्टिव्ह वाक्य जे आहे ते प्रश्नार्थक आहे, म्हणून पॅसिव्ह वॉईसचं वाक्यसुद्धा प्रश्नार्थकच आपल्याला द्यावं लागेल. म्हणून इज हे सहाय्यकारी क्रियापद पुढं घेतल्यानंतर असं पॅसिव्हचं प्रश्न वाक्य तयार होईल. इज दॅट बुक नॉट बिंग रीड बाय यू आणि शेवटी प्रश्नचिन्ह. आता जर ॲक्टिवचं वाक्य प्रश्नार्थक असेल तर त्याचं उत्तर पॅसिव्हचं वाक्य प्रश्नार्थकमध्येच द्यायचं असतं. हा जो आपण मध्ये जे सरळ करून वाक्य त्याचं पॅसिव्ह ॲक्टिवचं वाक्य पॅसिव्ह करून घेतलं हे रफ भाग आहे, तो परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाही. पूर्ण वरचं वाक्य ॲक्टिवचं, प्रश्नार्थक वाक्य पॅसिव्हचं एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. मधला जो रफ भाग तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. प्रश्नार्थकमध्ये दुसरा प्रकार आहे WS क्वेश्चन्स. WS प्रश्नार्थक वाक्य. पॅसिव्ह वॉईस करताना प्रश्नार्थक शब्द वगळून पॅसिव्ह वॉईस करावे आणि शेवटी प्रश्नार्थक शब्द वाक्यात सर्वात अगोदर घ्यावा. आता WS क्वेश्चन आणि येस नो क्वेश्चन याच्यामध्ये फरक एवढाच आहे की येस नो क्वेश्चन म्हणजे ज्याची उत्तरं येस किंवा नोमध्ये दिली जातात आणि त्यांनी समोरच्याचं समाधान होतं, आणि WS क्वेश्चन म्हणजे ह्याची उत्तरं आपल्याला सविस्तर द्यावी लागतात तेव्हा समोरच्याचं समाधान होतं. जसं एक्झाम्पल आपण व्हॉट इज युअर नेम असं जर विचारलं कोणी तर आपण येस किंवा नो असं जर म्हटलं तर त्याचं समाधान होणार नाही. त्याला तुमचं नावच पूर्ण सांगावं लागेल किंवा नाव सांगावं लागेल. तर अशा प्रकारे तर याचं एक्झाम्पल बघूया आपण. पहिला आहे व्हॉट वॉज ही इटिंग आणि शेवटी प्रश्नचिन्ह. या वाक्यात ऑब्जेक्ट म्हणजे कर्म नाही आहे इथे, परंतु ऑब्जेक्टबद्दलचा प्रश्न असल्यामुळे सरळ वाक्य असे होईल ही वॉज इटिंग व्हॉट आणि पूर्णविराम. आता हे वाक्य असं लिहिल्यानंतर आपल्याला ह्या वाक्यातला काळ ओळखता येईल. करता ही आहे, त्यानंतर वॉज आणि क्रियापदाला ING प्रत्यय आलेला आहे म्हणजे कंटिन्युअस पास्ट टेन्स अपूर्ण भूतकाळ. ह्या तक्त्यामध्ये तुम्ही गेलात तर त्यामध्ये हे सूत्र तुम्हाला दिसेल. त्याचं ॲक्टिवचं पॅसिव्ह वॉईस म्हणजे कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोग करताना काय बदल होतो हे तुम्हाला तिथून बघावं लागेल. तर त्यामध्ये ॲक्टिवचं पॅसिव्ह होताना तुम्हाला बदल जो आहे ते सूत्रानुसार लक्षात ठेवावं लागेल. या वाक्यामध्ये कर्म नाही आहे. आपल्याला सरळ जे वाक्य आहे ते अपूर्ण भूतकाळाचं आहे. त्याचं रूपांतर करताना वॉज बिंग किंवा वेअर बिंग वापरायचं असतं. तर इथे आपण वॉज बिंग घेऊया. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप इथे इटचं इटन होईल आणि बाय कर्त्याची द्वितीया हिम होईल. आता याचं प्रश्नार्थक वाक्य बनवताना आपण कर्म नसल्यामुळे प्रश्नार्थक शब्द व्हॉट हा आपण सुरुवातीला घेणार आहोत.
म्हणजेच पॅसिव्ह वॉईसचं उत्तराचं वाक्य असं बनेल, व्हॉट वॉज बीइंग इटन बाय हिम आणि प्रश्नचिन्ह. दुसरं उदाहरण आहे, वेअर डीड ही सी द पिक्चर आणि प्रश्नचिन्ह. हे ॲक्टिव्हचं वाक्य प्रश्नार्थक असल्यामुळे यास आपल्याला सरळ वाक्य बनवायला लागेल. तर ते असं होईल, ही. त्यानंतर आपल्याला प्रश्नार्थक याच्यामधून डीड हा काढताना क्रियापदाचं भूतकाळी क्रियापद करावं लागेल. तर ही सीचं भूतकाळी रूप सॉ असं होईल. तर ही सॉ द पिक्चर आणि प्रश्नार्थक शब्द शेवटी टाकला आपण वेअर. आता हे ॲक्टिव्हचं सरळ वाक्य झालं. आता आपल्याला यास पॅसिव्ह वॉईस रफमध्ये पहिल्यांदा करून घ्यावा लागेल. त्यासाठी ॲक्टिव्हच्या वाक्यामधला काळ हा ओळखावा लागेल. तर कर्त्यानंतर भूतकाळी क्रियापद आणि कर्म आलेलं आहे. मग इथे सिम्पल पास्ट टेन म्हणजे साधा भूतकाळ हे ह्या वाक्यामध्ये रचनेमध्ये दिसतंय. त्याचं पॅसिवाईज करताना आपल्याला तिथे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कसा प्रकारे बदल होतो हे दिलेलं आहे. तर त्या बदलामध्ये पहिल्यांदा कर्म घ्यायचं आहे आपल्याला पॅसिव्हमध्ये. तर इथे द पिक्चर हे कर्म आहे. हे एकवचनी असेल तर वॉज घ्यायचं आहे, अनेकवचनी असेल तर वेअर घ्यायचं आहे. तर द पिक्चर हे एकवचनी असल्यामुळे वॉज येणार आहे. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, तर इथे सी सॉ आणि सीन. तर सीन हे तिसरं रूप आहे. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया. तर इथे कर्ता ही असल्यामुळे त्याची द्वितीया हिम असं होईल. आता हे जे सरळ ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य करून घेतलं होतं त्याचं पॅसिव्ह वाईज कसं करायचं हे आपण पाहिलं. परंतु आपल्याला प्रश्नार्थक ॲक्टिव्ह वाईज जर विचारला असेल तर त्याचा पॅसिव्ह वाईजसुद्धा प्रश्नार्थकच लिहायला लागेल. त्यासाठी आपल्याला ह्या वाक्यामध्ये प्रश्न तयार करताना आपल्याला जो दिलेला प्रश्नार्थक शब्द आहे WH क्वेश्चन, तो शब्द सुरुवातीला घ्यायचा आहे वेअर. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वॉज, नंतर कर्म द पिक्चर आणि बाकीचं राहिलेलं वाक्य आहे तसंच, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तर ह्या ॲक्टिव्ह प्रश्नार्थक वाक्याचं हे पॅसिव्ह प्रश्नार्थक उत्तर आपण दिलेलं आहे. हे जे चौकोन करून दाखवलेलं आहे ते रफ काम आहे. ते आपल्याला रफ किंवा अगोदर मनातल्या मनात केलं तरी चालतं आहे किंवा रफ काम करून ते लिहिण्याची गरज नाही. हे उत्तर डायरेक्टली तुम्ही असं लिहू शकता. तिसरं एक्झाम्पल आहे, व्हाय डोंट यू पे अटेन्शन टू युअर मदर आणि प्रश्नचिन्ह. यास आपल्याला ॲक्टिव्हचं वाक्य पॅसिव्ह करताना दिलेलं वाक्य प्रथम सरळ करून घ्यावं लागेल. तेव्हा त्यातला काळ कोणता आहे तो आपल्याला कळेल. म्हणून इथे यू हा करता सुरुवातीला घेतला. त्या वाक्यामध्ये डोंट आलेला आहे म्हणजे डू नॉट. तर डू हा काढून टाकायचा असेल तर मूळ क्रियापद तसंच राहतं. म्हणून इथे डोंट आल्यामुळे डू निघून जाईन पण नॉट राहीन. म्हणून इथे यू नॉट आणि मूळ क्रियापद पे तसंच राहीन. अटेन्शन टू युअर मदर आणि जे व्हाय आहे तो आपण नंतर वापरूया, कारण ते ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना ते सुरुवातीलाच वापरावं लागतो. मग इथे हे जे वाक्य आहे ते आपण सरळ करून घेतलं. त्याचं पॅसिवाईज करताना ह्या दिलेल्या वाक्यामध्ये काळ कोणता आहे हे पहिल्यांदा ओळखूया. तर यू हा कर्ता आहे, त्यानंतर मूळ क्रियापद आणि त्यानंतर कर्म. म्हणून इथे ह्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन म्हणजेच साधा वर्तमान काळची रचना आलेली आहे. त्याचं पॅसिवाईज करताना त्या तक्त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं हे सांगितलेलं आहे. तर पॅसिव्ह करताना पहिल्यांदा कर्म घ्यायचं आहे. तर इथे कर्म युअर मदर असं आहे. त्यानंतर एम इज आर याचा वापर करायचा आहे पॅसिवाईज करताना. मग इथे मदर युअर मदर हे एकवचन असल्यामुळे इज आपण घेणार आहोत. जर अनेक वचन असतं तर आर घेतलं असतं आणि आय हा जर कर्म असता तर त्यापुढे एम आलं असतं. पण इथे युअर मदर म्हणजेच इथे सी हा कर्ता असल्यामुळे इथे इज
हे येईन. इथे नॉट त्यानंतर नकार जो आहे वाक्यामध्ये आल्यामुळं इथे इज नंतर नॉट. त्यानंतर तुम्हाला पे ह्याचं तिसरं रूप आपल्याला लिहायचं, क्रियापदात तिसरं रूप वापरायचं आहे. इथे पेड असं होईल. त्यानंतर अटेन्शन राहिलेलं वाक्य. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीया, तर यू याची द्वितीया यूच होते. तर हे सरळ जे वाक्य आहे त्याचं सरळ वाक्य करून घेतलं, त्याचं हे पॅसिव्ह सरळ वाक्य झालं. परंतु आपल्याला प्रश्न विचारताना ॲक्टिव्हचा प्रश्नार्थक वाक्याने विचारला होता, तर त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला प्रश्नार्थक पॅसिव्ह वाईजने द्यावं लागेल. म्हणून इथे प्रश्नार्थक डब्ल्यू शब्द आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल वाय. त्यानंतर हे जे पॅसिव्ह वाईज आपण केलेलं आहे त्याचा सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे इज. त्यानंतर कर्म युअर मदर. त्यानंतर नॉट आणि राहिलेलं वाक्य आणि प्रश्नचिन्ह. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे आन्सर लिहायला लागेल. आता पुढचा भाग आहे तिसरा, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्याची सुरुवात वर्ब म्हणजे क्रियापदाने सुरू होते आणि शेवटी पूर्णविराम असतो अशा वाक्यास इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आता यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कर्म असताना आणि दुसरा म्हणजे कर्म नसताना. तर त्यापैकी पहिला जो भाग आहे कर्म असताना, जर ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य जे आहे त्याचं सूत्र असं आहे क्रियापद अधिक कर्म. मग याचं पॅसिवाईज करताना सूत्र असं आहे, पहिल्यांदा लेट अधिक कर्म अधिक बी अधिक क्रियापदाचे तिसरे रूप आणि अधिक राहिलेलं वाक्य. यासाठी आपण एक्झाम्पल बघूया. पहिलं आहे ॲक्टिव्ह वाईजचं, गिव मी 5 रुपीज. यामध्ये वाक्याची सुरुवात जर पाहिली तर गिव या क्रियापदाने सुरू झालेली आहे आणि शेवटी यामध्ये पूर्णविराम आहे. याच्यामध्ये गिव मी म्हणजे मी हे आयची द्वितीया म्हणजे इथे मी हे कर्म आलेलं आहे. म्हणजे यामध्ये कर्म असताना जर ॲक्टिव्ह वाईज आपल्याला वाक्य दिलं असेल तर त्याचं पॅसिव्ह वाईज करताना तुम्हाला या सूत्रानुसार बदल करावा लागेल. त्यासाठी पहिल्यांदा लेट हे घ्यावं लागेल. त्यानंतर कर्म, तर ह्याच्यामध्ये कर्म मी आलेला आहे म्हणून इथे मी तसाच इथे तुम्हाला घ्यावं लागेल. त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, क्रियापद इथे गिव हे आलेलं आहे तर त्याचं तिसरं रूप गिवन असं होईल. त्यानंतर राहिलेलं वाक्य 5 रुपीज आणि पूर्णविराम. तर ह्या पद्धतीने तुम्हाला बदल करावा लागेल. दुसरं आहे ब्रिंग अ शर्ट. हे ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य आहे. याची सुरुवात ब्रिंग ह्या क्रियापदाने सुरू झालेली आहे आणि यामध्ये अ शर्ट हे कर्म आहे. म्हणून इथे कर्म असताना ह्या सूत्राचा वापर करावा लागेल. त्यासाठी पॅसिव्ह वाईजचं सुरुवात आपल्याला लेट या शब्दाने करावं लागेल. त्यानंतर कर्म अ शर्ट, त्यानंतर बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप तर इथं ब्रिंग याचं तिसरं रूप ब्रॉट. अशा प्रकारे हे वाक्य होईल. तर लेट अ शर्ट बी ब्रॉट असं पॅसिव्ह वाईजचं पूर्ण वाक्य होईल. तिसरं एक्झाम्पल आहे सेंड देम हिअर. हे ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य सेंड ह्या क्रियापदाने सुरू झालेलं आहे आणि ह्यामध्ये देम हे कर्म आहे म्हणून इथे कर्म असताना या सूत्राचा वापर करावा लागेल. म्हणून इथे पॅसिव्ह वाईजची सुरुवात करताना लेट, त्यानंतर कर्म देम जे आहे त्याची आपल्याला प्रथमा घ्यावं लागेल इथे दे, त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप सेंडचं सेंट आणि राहिलेलं वाक्य हिअर आणि पूर्णविराम. या पद्धतीने तुम्हाला ह्या वाक्यामध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करावं लागेल. चौथा आहे फोन हिम. हे ॲक्टिव्हचं वाक्य. फोन हे क्रियापद आहे आणि हिम हे कर्म आहे. तर इथे कर्म असताना ह्या पद्धतीने तुम्हाला सूत्र वापरावं लागेल. तर वाक्य सुरुवात लेट यांनी करावं लागेल. इथे हिम हे द्वितीय आलेले आहे तर त्याची प्रथमा ही होईल आणि त्यानंतर बी आणि क्रियापद फोन जे आहे त्याचं तिसरं रूप ईडी लागून फोन असं होईल. या पद्धतीने आपण कर्म असताना हा प्रकार पाहिला. आता काही उदाहरणामध्ये कर्म येत नाही
तर त्याचीसुद्धा आपण एक्झाम्पल बघूया. तर इथे एक्झाम्पल आहे कम हिअर. तर हे ॲक्टिवचं वाक्य आहे. इथे कम ह्या क्रियापदाने सुरू झालेलं आहे, पण इथे कर्म नाही आहे. म्हणून अशा वाक्याचं पॅसिवाईज करताना हे एवढा जो भाग आहे तो पाठ करून ठेवा. तर इथे पॅसिवाईज करताना यू आर रिक्वेस्टेड टू हा शब्द वापरायचा आहे आणि राहिलेलं वाक्य आहे तसं लिहायचं. तर हे ॲक्टिवचं पॅसिवाईज होईल. म्हणून ॲक्टिवाईज जे कम हिअर आहे त्याचं आन्सर पॅसिवाईज असं होईल, यू आर रिक्वेस्टेड टू कम हिअर. पुढचं उदाहरण आहे स्टँड अप. तर इथे ॲक्टिवाईजचं जर पॅसिवाईज करायचं असेल तर तुम्हाला हा शब्द वाक्य लक्षात ठेवा, यू आर रिक्वेस्टेड टू आणि स्टँड अप. त्यानंतर तिसरं आहे स्लीप नाव. हे ॲक्टिवचं वाक्य पॅसिव्ह करताना यू आर रिक्वेस्टेड टू स्लीप नाव. या पद्धतीने तुम्हाला वाक्यामध्ये कोणकोणते बदल करायचे हे लक्षात ठेवावं लागेल. ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज हे चेंज द वाईज करताना आपण अनेक प्रकारचे वाक्य पाहिली. ती वाक्य ॲक्टिवची वाक्य पॅसिव्हमध्ये करताना कशाप्रकारे बदल होतात ही आपण समजून घेतली आणि त्यामध्ये काळ कसा ओळखायचा हे सुद्धा पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॅसिव्ह वॉईस. तर ह्यामध्ये एकूण 20 ॲक्टिव्ह वॉईसची वाक्य दिलेली आहेत. त्यास तुम्हाला पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला यामध्ये जे आपण टेन्सचे काही भाग शिकलेलो आहोत आणि चेंज द वॉईसचे जे नियम पाहिलेले आहेत ते तुम्हाला बघावं लागतील आणि ते व्यवस्थित समजले असतील तर ही जी एक्झाम्पल तुम्हाला सोडवण्यासाठी एक्सरसाइजसाठी दिलेली आहे ती तुम्हाला नक्कीच सोडवता येतील. जर यामध्ये काही तुम्हाला अडचण आल्यास नोटिफिकेशनमध्ये तुम्ही ते क्वेश्चन टाका आणि आम्ही त्याचं उत्तर इंग्रजी भाषा कौशल्य भाग 11 यामध्ये ॲड अ क्वेश्चन टॅग यामध्ये याची उत्तरं आम्ही नक्की देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आमचे झेंडे अकॅडमीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या आजूबाजूला जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.